Introduction. Sir, we are live. नमस्कार. मी पोलीस हुतात्मा स्मृती दिनानिमित्त आजचं जे व्याख्यान आयोजित केलेलं आहे त्याच्यामध्ये माननीय श्री जयंत उमराणीकर सर आणि माननीय श्री विजय रमण सर यांनी एक्सटर्नल सिक्युरिटी आणि इंटरनल सिक्युरिटीवर मार्गदर्शन करावं अशी विनंती केली होती. त्याला विनंतीला मान देऊन दोन्ही सरांनी मार्गदर्शन करणार आहेत. माननीय श्री जयंत उमराणीकर सरांचा काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे अजून लॉग इन झाले नाहीत, पण ते लवकरच लॉग इन होतील आणि आपल्याला मार्गदर्शन करतील. माननीय श्री जयंत उमराणीकर सर हे 1973च्या बॅचचे IPS ऑफिसर्स आहेत. माजी पोलीस महासंचालक आहेत. त्यांचा 37 वर्षाचा अनुभव आहे पोलीस खात्यामधील. सरांनी दिल्लीमध्ये कॅबिनेट सेक्रेटरीमध्ये काम केलेलं आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय दहशतवाद, इस्लामिक फंडामेंटलिझम याचा गाढा अभ्यास आहे आणि त्या क्षेत्रातील ते तज्ज्ञ म्हणून, मार्गदर्शक म्हणून प्रसिद्ध आहेत. 1993चा मुंबई बॉम्बस्फोट प्रकरण असेल, पुरुलिया शस्त्रसाठा प्रकरण असेल, या तपासामध्ये पण मार्गदर्शन करण्याचा सरांचा अनुभव आहे. युनायटेड नेशन मध्ये सरांनी जवळपास 13 वर्ष काम केलेलं आहे. आफ्रिका, युरोप, एशिया येथील कामाचा त्यांचा युनायटेड नेशनचा अनुभव आहे. विशेषतः युनायटेड नेशनची जी 10वी गुन्हे परिषद झाली होती त्यामध्ये भारताचं सरांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे. इटली येथे झालेल्या ट्रान्सनॅशनल ऑर्गनायझेशन क्राईम कॉन्फरन्स येथे त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. परत 2001ला महाराष्ट्रात आल्यानंतर पुणे कमिशनर म्हणून सरांनी काम केलेलं आहे. मी स्वतःला भाग्यवान समजतो की सरांच्या मार्गदर्शनाखाली काम करायची मला संधी मिळाली. सरांनी नागपूर येथे सुद्धा पोलीस आयुक्त म्हणून काम केलेलं आहे. याशिवाय महाराष्ट्रामध्ये नक्षलवाद विरोधी अभियान पथक असेल, ATS असेल, CID असेल, येथे सुद्धा नेतृत्व करण्याची सरांना संधी मिळालेली आहे आणि सरांनी ते यशस्वीपणे या क्षेत्रामध्ये पण नेतृत्व केलेलं आहे. सरांनी अनेक लेख आणि पुस्तकं लिहिलेली आहेत. सरांचं जे पोलीस रिफॉर्म्स इन इंडिया 2009चं पुस्तक आहे ते सगळ्या पोलीस ऑफिसरने वाचावं, रेफर करावं असं सुंदर पुस्तक आहे. याशिवाय त्यांच्या पुस्तकांचे विषय जरी आपण बघितले तरी त्यांच्या आवाका, त्यांचा बहुआयामी व्यक्तिमत्वाचा, संपन्न व्यक्तिमत्वाचा आवाका आपल्याला लक्षात येईल. पाकिस्तान, दहशतवाद, न्यूक्लिअर इश्यू, इन्व्हेस्टिगेशन, इंट्रॉगेशन, डॉग स्क्वॉड, सायबर क्राईम, बँकिंग सिक्युरिटी, फायनान्शियल स्कॅम, सिक्युरिटी ऑडिट यासारख्या विषयांवर सरांचा अभ्यास आहे. पुस्तकं लिहिलेली आहेत. TV चॅनल्सवर सुद्धा सरांनी अनेक चर्चांमध्ये भाग घेतलाय, मार्गदर्शन केलंय. सरांना पोलीस मेडल आणि पोलीस प्रेसिडेंट मेडल सुद्धा मिळालेले आहेत. तर या आजच्या विषयासाठी आंतरराष्ट्रीय दहशतवाद किंवा ट्रान्स नेशन्स ऑर्गनाइज क्राईम याच्यावर सर मार्गदर्शन करतील असं अपेक्षित आहे. आणि आपले जे दुसरे तज्ज्ञ आहेत मान्य श्री विजय रमन सर 75 बैच के IPS ऑफिसर्स है MP कैडर के, और सर ने 39 डेज में पूरे वर्ल्ड को सफर करने का जो ग्रीनिच बुक रिकॉर्ड है ये कंप्लीट किया है. सर को लॉ में गोल्ड मेडलिस्ट है वडोदरा युनिव्हर्सिटी से. विजय रमन सरांना सुद्धा 34 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे. राष्ट्रपती पदक मिळालेलं आहे, प्रेसिडेंट मेडल, पोलीस मेडल फॉर गॅलंट्री, प्रेसिडेंट पोलीस मेडल फॉर डिस्टिंग्विश सर्व्हिस, इंडियन पोलीस मेडल फॉर मेरिटियस सर्व्हिस. याशिवाय आपल्याला सगळ्यांना माहिती असेल तर SPG याचे फाउंडर मेंबर्स आहेत. सरांचा 4 पंतप्रधानांची सुरक्षा बघण्याचा सरांना प्रदीर्घ अनुभव आहे. याशिवाय जम्मू काश्मीरचे CM चीफ मिनिस्टर यांचा सिक्युरिटी बघण्याचा सरांचा अनुभव आहे. सरांनी आंतरराष्ट्रीय दहशतवाद, विशेषतः जम्मू काश्मीर मधील दहशतवाद, पार्लमेंट अटॅक मधले मास्टर माइंड गाझी बाबा याला न्यूट्रलाइज करण्याचं, त्याच्या विरोधात पुरावे गोळा करणं, त्यांना हाताळण्याचा सरांचा अनुभव आहे. चंबल खोऱ्यातील
डाकूंना फुलनदेवी, मलकांत सिंग यासारख्या नावाजलेल्या गुन्हेगारांशी हाताळण्याचा सरांचा अनुभव आहे. सरांनी व्यापम घोटाळ्याचाही तपासात मार्गदर्शन केलेलं आहे. भोपाळ गॅस दुर्घटनेमध्ये त्यांचं मोठं तपासामध्ये मार्गदर्शन आहे. याशिवाय अनेक इंटरनल सिक्युरिटी इश्यूज मध्ये रमन सर ये दीपस्तंभ जैसे है. हमारे कोई भी जूनियर ऑफिसर्स को अगर कोई इश्यू है तो इंटरनल सिक्योरिटी में वो बहुत ही जाने माने जानकार ऑफिसर्स है. मैं समय के अभाव में परिचय जरा शॉर्ट कर देता हूं और सभी को सुनने का मौका मिले, इसलिए मैं पहले रमन सर को विनंती करता हूं कि उन्होंने अपना प्रेजेंटेशन दे, इंटरनल सिक्योरिटी के बारे में हमें जानकारी दे. धन्यवाद सर. मैं पीपीटी शुरू कर देता हूं. आप पहले बोलना चाहोगे सर या पीपीटी शुरू कर दूं? नहीं, मैं बोलूंगा पहले, फिर आप शुरू करें. Over to you. Thank you for this invitation to speak to the cross section of the Maharashtra Police. At the outset, wish to pay my homage to all those policemen who laid down their lives in the service of the country in the last calendar year. I was sorry, मैं मराठी में बोल नहीं सकता. मैं बीच बीच में हिंदी में और अंग्रेजी में बोलता रहूंगा, क्योंकि मुझे मालूम है कि ये शायद संभवतः ट्रेनिंग इंस्टीट्यूशन में भी दिखाया जा रहा है, तो इसलिए उनके लाभ के लिए मैं हिंदी में भी बीच बीच में बोलता रहूंगा. The problem that we have as regards internal security is basically because as a country we don't have a policy for dealing with border states. We believe, and that has been the belief right from the beginning and continuing, that you dole out money to the border states and the problems will be solved. I went to the state of J&K on deputation, on a state-to-state deputation in 1997. Till then, my impression was that Bihar is the most corrupt state. But within months of joining the cadre, I realized that Bihar is much, much behind. J&K is very, very corrupt. And let me again tell you that I'm not blaming the politicians. That state was under president's rule for almost 7 to 8 years. And that is when I go in. So it is not just, let us not blame the politicians for corruption. So basically the problem was that may it be Kashmir, may it be the Northeast, we have pumped in money, no accountability, as a result of which they have had a free play and things have gone out of eye. So one of the causes for militancy in Kashmir is particularly corruption. About corruption, I'll come at a later stage. When we talk about internal security, there are three things that stand out as far as we are concerned. First is communalism. Anybody who has gone through or studied the partition riots or the rioting that took place in Hyderabad just before the police action will realize how deep this communal feeling is. It will take us at least another 2-3 generations to remove that scar of whatever has happened in 47 and 48. It is not that other countries don't have this problem. There are Protestant Catholics divide. There is Shia Sunni divide. But both of them are within the religion. It's that within the religion that the differences are there. Whereas we have a problem of two different communities, perhaps equally strong and equally passionate. So it will take a lot of effort, lot of understanding, lot of sympathy, lot of give and take to ease this out. Yes, one of the major contributors
for communal strife in this country is Pakistan, because it doesn't want us to progress. It doesn't want us to come ahead. They want to prove their theory of that Muslim nationalism, or that theory they have to prove, and they have to prove that they have to bring us down. And they will do everything that is possible to create problems, not only in Kashmir, but in other pockets where there is a Muslim domination. The second problem that we have is Naxalism. Here, we cannot blame anybody. We ourselves are to be blamed for the Naxal problems. Yes, it had started even before independence to an extent in a very limited way in some place in in Andhra Pradesh, and it has since then taken deep roots. It's true that some countries are helping them, but there is a grave degree of injustice that we have done to the people. Because of this has raised its head. I was, before retirement, as Special DG in the CRPF, in charge of the Naxal operations in all the Naxal affected areas. So I've had an opportunity to interact with the officers dealing with anti-Naxal operations at that time. And not because I'm speaking to the Maharashtra police today, that's why I'm saying this. I found at that time, and I'm sure it is continuing even today, that the two states which were excellent in their performance on anti-Naxal front was Andhra and Maharashtra. The C-60 contingent that you have is one of the excellent ideas that was generated and now is come to fruition. When I was Special DG, I had Sunil Ramanandan as the DIG and Jay Kumar as SP Gadchiroli. The amount, the quality of database that the Maharashtra police has on Naxalites is phenomenal. I think only no other state has this, though Andhra has tried to make it. But in terms of database and thorough knowledge of the terrain and the people, the type of information network that these two officers have generated in Maharashtra is phenomenal. So regarding Naxalite problem with respect to Maharashtra, I really don't need to tell you much, because you have been doing well, and I'm sure that tradition will be continuing. The third problem that we have is the Northeast. I don't know, for some reason, it has always been very neglected. Even today, after about 70 years, the Naga movement chief is telling publicly that Nagas cannot coexist with India. They cannot function under the Indian Constitution. This is a very sad commentary. Much has to be done. Much was done. Perhaps it has not borne the fruit that it was expected to. So there's much effort that is required in the Northeast to make them feel one with us. I think here, because we need to go out of our way to accommodate them without appeasing them. I'm not talking you appease them, but we have to make them feel comfortable with us. There is a great sense of feeling that they have been neglected. That has to be rectified and made into problem. Now I'll break into a little bit of Hindi. यदि हम अपने आप को एक देश के रूप में देखें, हर देश को दो चीजों की आवश्यकता है. एक तो है कुछ मूल्य सिद्धांत, what we call the core values. मूल्य सिद्धांत. हमारा देश का मूल्य सिद्धांत क्या है? वो हमारे संविधान में लेख है. Various freedoms, various justice system, various rights, justice,
and most importantly democracy. लोकतंत्र और फ्रीडम मतलब आपके फ्रीडम ऑफ स्पीच, फ्रीडम ऑफ एक्वायरिंग प्रॉपर्टी, इस तरह के स्वतंत्रता कई तरह के हैं वो। दूसरा है जस्टिस, मतलब न्याय, आपका सामान्यता होगा, आपके खिलाफ कोई इस तरह का बायस के साथ कार्रवाई नहीं होगी। और सबसे महत्वपूर्ण है लोकतंत्र। ये है हमारे देश का मूल सिद्धांत और वो है हमारे संविधान में निर्धारित है। और ये सही रूप से इसका निराकरण हो रहा हो, क्रियान्वयन हो रहा हो, उसके लिए सुप्रीम कोर्ट उसका कस्टोडियन है। केवल लेकिन कोई भी देश को केवल अपने कॉन्स्टिट्यूशन के आधार पर या कॉन्स्टिट्यूशन में से तय सिद्धांतों के आधार पर वो उन्नति नहीं कर सकता, वो प्रोग्रेस नहीं कर सकता। उसके लिए आवश्यकता है कुछ ये जानकारी लेना, पता करना कि हमारा नेशनल इंटरेस्ट क्या है, हमारे देश का उन्नति के लिए क्या क्या आवश्यकता है, ये जानना जरूरी है। ये इसको हम कहेंगे नेशनल इंटरेस्ट। ये क्या है? प्लीज नेक्स्ट स्लाइड प्लीज। ये है हमारे नेशनल इंटरेस्ट का कई मुद्दे। सबसे महत्वपूर्ण है नेशनल यूनिटी, अर्थात राष्ट्रीय एकता। दूसरा है टेरिटोरियल इंटीग्रिटी, अर्थात क्षेत्रीय अखंडता। तीसरा है इकोनॉमिक प्रॉस्पेरिटी, अर्थात आर्थिक संपन्नता। चौथा है सोशल वेलबीइंग, अर्थात सामाजिक भलाई। पांचवा है कल्चरल कोहेजन एंड कोऑपरेशन, सांस्कृतिक सौहार्द और सहयोग। छठवा है टेक्नोलॉजिकल सेल्फ सफिशिएंसी, मतलब तकनीकी आत्मनिर्भरता। सातवां है क्रेडिबल मिलिट्री कैपेबिलिटी, इसका मतलब यह है विश्वसनीय सैन्य क्षमता। और सबसे आखिर में है राइटफुल प्लेस इन द कम्युनिटी ऑफ नेशन, मित्र राष्ट्रों में उपयुक्त स्थान। ये हमारे नेशनल इंटरेस्ट, इसके बिना हम उन्नति नहीं कर सकते। अब जैसे हमने संविधान के रूप में देखा कि संविधान कुछ आपको अधिकार दिए हैं, कुछ कर्तव्य दिए हैं और उसका कस्टोडियन है सुप्रीम कोर्ट। लेकिन ये जो नेशनल इंटरेस्ट के 8 जो मुद्दे वो सही रूप से हो रहा है। हॅलो, मला अटेंडी म्हणून एंटर करावं लागते, ते दाखवते की 6 जण ऑलरेडी आहेत तिथे, त्यामुळे तुम्हाला ऍड करता येत नाही। भोरे सर आपल्याशी कॉन्टॅक्ट करतील सर आता। नाही, आता केलं मी, ते पुन्हा केलं। मग बरोबर झालेलं आहे का? कारण मला माझं पिक्चर दिसत नाहीये। रमन सर सॉरी, उमरानीकर सर लॉग इन हो रहे हैं। ओके प्लीज गो अहेड सर। आपला माझं हेच दिसत नाहीये, काय म्हणतात त्याला, वेबकॅम ऑन दिसत नाहीये, त्यामुळे हे समजत पण नाहीये। वेबकॅम ऑन करता येईल स्क्रीनवर टॉप? ते कालचं जे सेटिंग आहे त्याच्यामध्ये कुठे काय करायचं का? हा नाही, त्याच्यात काहीच नाही, फक्त लॉग इन केल्यानंतर व्हिडिओ ऑन करायचा। आयकॉन आहे आपल्या स्क्रीनवर वरच्या बाजूला। कुठे कुठे म्हणताय? स्क्रीनवर वरच्या बाजूला गोल 2 आयकॉन आहेत। नाही, मला आता दिसतंय ते सेटिंग अटेंडी, काल आपण जे पाहिलं होतं ना ते दिसतंय। ते इन करा, पुढे जा। तिकडे राईट ओके,
ऑडिओ हा सर. अच्छा ओके. ऑन झालाय का? हो, ऑन झालाय. आपला फक्त कॅमेरा सेट करा. राईट सर. अच्छा थँक्यू. आता रमण आता सरांनी टर्न ऑडिओ ऑफ आहे. ऑन करू? नाही, आता ठीक आहे डिस्टर्ब सर. होणार नाही ना? नाही, आता आपण व्हिडिओ ऑफ करून ठेवा फक्त. रमण सरांचं झालं की ऑडिओ मग ऑफच आपण करतो. सुरू करू सर. चालेल? ठीक ठीक. हा. हा. Raman sir, please continue. Okay. Sir, morning, Umranikar sir, good morning. So, हम लोग ये देख रहे थे कि नेशनल इंटरेस्ट है क्या है. हमने नेशनल इंटरेस्ट के संबंध में ये 8 मुद्दे हाईलाइट किए हैं और हमने ये भी बताया आपको जहां तक संविधान है उसका एक कस्टोडियन है, वो है द सुप्रीम कोर्ट. जबकि ये नेशनल इंटरेस्ट, इसका कोई कस्टोडियन नहीं है. हम लोग कानून बनाते रहते हैं, कई तरह के कानून हैं, लॉ बने हैं, लेकिन अभी तक हमने ये नेशनल इंटरेस्ट को सिक्योर करने के लिए और उसका क्रियान्वयन करने के लिए कोई कानून नहीं बनाया. और यदि आप देखेंगे इसको, प्रत्येक ग्रुप को, प्रत्येक मुद्दे को, नेशनल यूनिटी, कई ऐसे संस्थाएं हैं, कई ऐसे लोग हैं जो नेशनल यूनिटी के खिलाफ आज भी अपने देश में काम कर रहे हैं. टेरिटोरियल मतलब हमारी जो भी समस्याएं हैं, वो आप आज जो समस्याएं देश में चल रही है उसको सब आप ये नेशनल इंटरेस्ट के साथ आप इंटरलिंक कर सकते हैं, रिलेट कर सकते हैं. हाँ, कई लोग हैं जो नहीं चाहते कि हम अपने देश में हैं, जो हमको अपने जो जगह होना चाहिए, इंटरनेशनल स्टेटस हमें जो मिलना चाहिए वो हमको ना मिले, इसके लिए भी काम कर रहे हैं और प्रोत्साहित करते हैं लोग. तो मेरा ये कहना है कि ये सिद्धांतों को किसी तरह से क्रियान्वित करने के लिए इसको एक कानून के अंतर्गत बांधने की आवश्यकता है. अब एक सवाल ये उठता है कि हम लोग ये नेशनल इंटरेस्ट अचीव क्यों नहीं कर पाते. प्लीज नेक्स्ट स्लाइड प्लीज. हम ये हमारे नेशनल इंटरेस्ट हमने जो इंगित किया था वो हम क्यों नहीं कर पा रहे. हमने 7 पॉइंट्स इसमें लिखे हैं. इसमें ज्यादा कोई चर्चा करने की जरूरत नहीं है, लेकिन है एक मुद्दा जो सबसे महत्वपूर्ण है और जो हमको बांध के रखा हुआ है, जो हमको आगे बढ़ने नहीं दे रहा है, वो है करप्शन. आप देखिए हमारे समाज में कोई भी सेक्टर उठा लीजिए, आपको हर जगह पे, केवल हम क्यों सरकारी कर्मचारी या पब्लिक सर्वेंट के बारे में ही बात करें, देयर इज करप्शन ऑल ओवर. हमें जो चाहिए, एक नेशन बिल्डिंग के लिए जो चाहिए, एक कैरेक्टर और डिसिप्लिन, वो कहीं ना कहीं हम में कम है. मैं करप्शन के बारे में ज्यादा इसलिए बोलना चाहता हूं क्योंकि मेरा एक अनुभव है. मेरा परिचय जो दे रहे थे उन्होंने बताया था, मैं वो एक बहुत चर्चित मध्य प्रदेश में एक कांड हुआ था, व्यापम है व्यवहारिक परीक्षा मंडल, दैट इज प्रोफेशनल एग्जामिनेशन, प्रोफेशनल इंस्टीट्यूट्स के एंट्रेंस एग्जामिनेशन. वो उन्होंने एक बोर्ड बना के रखा है मध्य प्रदेश में, जिसमें इंजीनियरिंग, मेडिकल के स्टूडेंट्स का एंट्रेंस एग्जाम्स होते थे. उसको वो व्यापम एक हिंदी का उसका बनाया गया. ये बड़ा एक स्कैंडल हुआ. चीटिंग करके बच्चों को एडमिशन दिलाते थे और वो फिर जाके जो भी बने हैं वो अलग, वो दूसरी बात है. लेकिन मैं जो कहना आपको ये चाहता हूं, ये हुआ क्या था, एक छोटा सा उदाहरण जिससे कि आपको अंदाजा हो जाएगा ये कहां तक हम लोग, कितना गहराई तक हमारे व्यक्तित्व में करप्शन घुसा हुआ है. इसमें
बच्चों की भी गलती है, उनके पेरेंट्स की भी गलती है। आप देखेंगे, आपने अनुभव भी किया होगा, देखा भी होगा, जो भी पेरेंट्स दोनों डॉक्टर्स हों या दोनों इंजीनियर्स हों, वो चाहते हैं कि मेरा बच्चा भी डॉक्टर बने। तो इस तरह के कई लोग हैं टारगेट ग्रुप का, टारगेट में बच्चे जो है ऐसे पेरेंट्स के, जो किसी भी तरह किसी भी कीमत में अपने बच्चे को डॉक्टर या इंजीनियर ही बनाना चाहते हैं। अब इनको ये जो व्यापम के जो कुछ एजेंट्स हैं, उन्होंने टारगेट करके रखा है। मैं उनका एक मोडस ऑपरेंडी आपको बताता हूं। मोडस ऑपरेंडी 5-6 है, लेकिन सबसे इंटरेस्टिंग मोडस ऑपरेंडी आपको मैं ये बताता हूं। वो ये है, वो टारगेट कर लेते हैं कि फलाना का बच्चे, वो पेरेंट्स भी बहुत ही इच्छुक हैं, वो लड़का भी चाहता है कि किसी तरह मुझे मेडिकल में एडमिशन मिल जाए। फीस तय होता है 5 लाख। 5 लाख आप दे दीजिए, हम आपको एडमिशन दिला देंगे। 5 लाख का 50% एडवांस में और 50% एडमिशन होने के बाद। ठीक, तय कर लिया। अब करते क्या है, आपका पूरा डॉक्यूमेंट्स ले लेंगे, कहेंगे कि साहब जैसे एग्जामिनेशन रिजल्ट खत्म हो जाएगा हम आपको दे देंगे, और आपका एक पासपोर्ट साइज फोटो ले लेंगे। ये दोनों वो एजेंट ने ले लिया। अब उसने वेरियस मॉर्फिंग सिस्टम जो है आजकल, उसमें वो फोटोग्राफ को थोड़ा मैनिपुलेट किया, और आपने अनुभव किया होगा, आप भी इम्तिहान में बैठे, सुपरवाइज भी किए होंगे, आपने देखा होगा जब एडमिशन ये जो एग्जामिनेशन चलता है तो उसमें एडमिट कार्ड जो होता है उसमें आपका वो तस्वीर होता है। और कोई भी इन्विजिलेटर, ये तो मेरा व्यक्तिगत अनुभव है, बाद में भी देखा हूं, कोई भी ढंग से वो जो फोटोग्राफ है एडमिट कार्ड में, उसका चेहरा और आपका चेहरा सही ढंग से सही रूप में करता नहीं है, मैच नहीं करता। अब उसने मैं कैंडिडेट हूं, मेरा तस्वीर उसके पास है, उसने कुछ लोगों को तैयार करके रखा है। ये है उत्तर प्रदेश के कानपुर जिले के, वहां के मेडिकल कॉलेज के छात्र हैं, वो फर्स्ट ईयर स्टूडेंट्स हैं मेडिकल कॉलेज कानपुर के। वहां पे उन्होंने कुछ लोगों को तैयार करके रखा है जो ये कैंडिडेट की जगह पे एग्जामिनेशन में बैठेंगे। तो वो लोग जो 50 जितने भी लोग हैं, उनका और कैंडिडेट्स का फोटो मर्ज करके, मॉर्फ करके एक तस्वीर बनाएंगे। तो वो कैंडिडेट आके मेरे जगह पे जाके एग्जाम दे देता है, और वो चूंकि ऑलरेडी फर्स्ट ईयर में पढ़ रहा है, तो उसके लिए ये एग्जाम कोई ज्यादा डिफिकल्ट नहीं होगा। यहां तक हालत खराब थी कि ये जो स्टूडेंट्स हैं कानपुर के, वो फर्स्ट ईयर क्लियर करना नहीं चाहते थे, क्योंकि वो हर साल यही करना चाहते थे। 3-4 साल तक फर्स्ट ईयर में ही पढ़ते थे। क्यों? उनको प्रत्येक एग्जाम में 50,000 रुपये मिलते। ये प्रलोभन से वो आगे अपना पढ़ाई छोड़ देते थे। अब हुआ क्या था, ये मेरे ख्याल से जुलाई 2013 की बात है। ये आए, एग्जामिनेशन कोई सैटरडे संडे को होता है इनका। ये कैंडिडेट से डेट तय हो गया था, मेडिकल एग्जाम, प्री मेडिकल एग्जाम है, तो ये आ गए थे कैंडिडेट्स जो अपियर कर, जिसको परीक्षा में बैठना है रियल कैंडिडेट जगह पे। तो आए, कोई उनका ठहरने का व्यवस्था किया गया था ये दलाल ने, और वहां पे वो थोड़ा उधम करने लगे बच्चे। तो हल्ला मचा। तो जहां पे वो लॉज था, उसके मालिक ने पुलिस को फोन किए, बताया कि साहब यहाँ पे बाहर के कुछ लड़के आए हैं और थोड़ा उधम मचा रहे हैं। तो पुलिस वाले आए, इनके सबके उन्होंने बता दिया लड़के ने कि पुलिस को, कैसा हम तो परीक्षा के लिए आए हैं, देखिए हमारा एडमिट कार्ड है, ये है वो है, सब बता दिया, कागज सब उनके पास था। अब पूछताछ के दौरान किसी ने, वो सब लड़के अच्छी तरह से ब्रीफ थे किसके बारे में
किसके तरफ से आपको बैठना है, क्या उनका परिवार का बैकग्राउंड है, सब कुछ उनको मालूम। लेकिन एक सिपाही ने एक लड़के से ये पूछ लिया कि तुम्हारा नाम फलाना है, ठीक है, तुम्हारा बाप का नाम क्या है? वो बाप का नाम उसको, वो लड़के को जो फर्जी रूप में बैठने वाला था उसको ब्रीफ नहीं किया गया, तो वो सवाल का जवाब नहीं दे पाया। तब जाके पुलिस को शक हुआ, जब जाके ये पकड़े गए, तब जाके ये पोल खुला। तो अब इस पे देखिए, 50,000 रुपया मिल रहा है कानपुर के वो लड़के को, जिसको मेडिकल एग्जामिनेशन में मेडिकल कॉलेज में रेगुलर एडमिशन मिल चुका है, लेकिन वो अपना पढ़ाई ना करते हुए, आगे सेकेंड ईयर के लिए क्वालिफाई ना करते हुए, वो चाहता है कि फर्स्ट ईयर में ही वो बने रहें, क्योंकि इंदौर मध्य प्रदेश में कई जगहों पे उसको इसके लिए बुलावा आ सकता है और वो आराम से 50,000 रुपया बिना कुछ किए वो बना सकता है। पहली बात। दूसरी, वो लड़का जो एक संपन्न घर का है, बिलोंगिंग टू अ वेरी गुड फैमिली, he is willing to pay 5 lakhs to get admission without doing anything. तीसरा, पेरेंट्स अपने बच्चे को सही दिशा ना दिखाते हुए, अपना पैसे का खेल दिखाते हुए, उसका जलवा दिखाते हुए एश्योर करते हैं, तुम चिंता मत करो बेटा, तुम्हारा तो मेडिकल में एग्जाम हो ही जाएगा। तब ये होता क्या है, ये फर्जी लड़के आके बैठ जाते हैं, वो तो क्वालिफाइड है, वो परीक्षा में क्लियर हो जाते हैं, ये चले जाते हैं, उनको 5 लाख रुपया इसको दलाल को मिल जाता है, इसको घर बैठे बैठे उसको एडमिशन मिलता है। अब आगे जाके वो किस तरह का डॉक्टर बनेगा, क्या नहीं बनेगा, ये ऊपर वाले ही जानता है। मेरा अनुमान ये था जब हम इसको सुपरवाइज कर रहे थे इन्वेस्टिगेशन को, कि ISI भी इतना भारी नुकसान भारत को नहीं पहुंचा सकता जितना कि हमारे ही लोगों ने हमारे देश में किया है। एक पूरा जनरेशन को आपने करप्ट कर दिया, एक ऐसा तरीका दिखा दिया, ऐसा दिशा दिखा दिया जहां से सबको मालूम है यदि मुझे डॉक्टर बनना है बस इसके पास चले जाना है, 5 लाख रुपया देना है, मुझे मेडिकल कॉलेज में तो एडमिशन मिल ही जाएगा। तो ये है लेवल ऑफ करप्शन जो हमारे देश में है, जिसके वजह से हमें बहुत सतर्क रहना है, जिसके वजह से हम आगे नहीं बढ़ पा रहे। तो व्हाट इज होल्डिंग अस बैक, हमको पहुंचना है वहां, वो जो 8 पॉइंट मैंने बताया था वो हमको पहुंचना है, लेकिन हम वहां पे नहीं पहुंच पा रहे हैं। सबसे महत्वपूर्ण कारण है ये 7वां पॉइंट इस स्लाइड पे। आई थिंक आई हैव टेकन सफिशिएंट टाइम, 40 मिनट मेरा हो गया, और जैन साहब का भी शुरू होना है प्रेजेंटेशन। थैंक यू वेरी मच। आई विल टेक द क्वेश्चंस आफ्टर दिस सेकंड स्पीकर्स स्पीच इज ओवर। थैंक यू। यस सर, थैंक यू रमन सर, बहुत बहुत धन्यवाद। सर उमराणीकर सर मी ऑलरेडी परिचय दिलेले आहे, तर मला वाटतं आता वेळ वाचवण्यासाठी मी आपल्याला विनंती करतो की आपण आपलं प्रेझेंटेशन सुरू करावं, आणि त्याच्यानंतर आपण काही शंका असतील, प्रश्न असतील तर ते नंतर आपल्या लेक्चरच्या नंतर घेऊयात. आवाज येतोय सर? उमराणीकर सर, तुमचा मायक्रोफोन ऑन करा प्लीज. उमराणीकर, आवाज येतोय? हो सर येतोय, क्लिअर येतोय. अच्छा, माझं प्रेझेंटेशन फक्त आता मला, हो मी सुरू करून देतो. आपण बोलणार पहिले का प्रेझेंटेशन करू सुरू? प्रेझेंटेशन सुरू करून टाकू, कारण बराच वेळ झालेला आहे. सर थँक्यू सर. मी आज जे बोलणार आहे ते इमर्जिंग ट्रेंड्स इन नॅशनल सिक्युरिटी अँड चॅलेंजेस टू इंटेलिजन्स गॅदरिंग. मुख्यतः म्हणजे गुप्तवार्ताबद्दल मला बोलायचं आहे, आणि याचं कारण असं की कालच आपण आपला पोलीस हुतात्मा दिन साजरा केला. पोलिसांना त्यावेळी हुतात्मा का व्हावं लागलं याचं मुख्य कारण हे होतं की त्यावेळेला खूप मोठं इंटेलिजन्स फेल्युअर झालं. म्हणजे 1959 मध्ये चीन आपल्यावर हल्ला करेल असं आपल्याला वाटलंच नाही,
1962 मध्ये पण वाटलं नाही आणि इंटेलिजन्सनी रिपोर्ट दिले ते हे होते की काही झालं तरी चीन हल्ला करणार नाही आणि त्यामुळे आपण फार चुकीच्या दिशेने गेलो आणि देशाला फार मोठा पराभव सहन करावा लागला. तेव्हा इंटेलिजन्स गॅदरिंग जर तुमचं बरोबर नसेल, तुम्हाला जर नॅशनल सिक्युरिटीसाठी गुप्त वार्ता गोळा करता येत नसेल तर काय परिणाम होऊ शकतो त्याचंच हे एक उदाहरण आहे. आता पुढली स्लाइड बघा. आपल्याकडे गुप्तवार्तेला पहिल्यापासून अतिशय महत्व दिलेलं आहे आणि चाणक्याच्या अर्थशास्त्रामध्ये सुद्धा तुम्हाला चाणक्याने सांगितलेलं आहे की कुठल्या प्रकारचं तुमच्याकडे इंटेलिजन्स खातं असायला पाहिजे. त्यांनी एक सिस्टीम सुचवलेली होती की ज्याच्यामध्ये तुम्हाला एका ठिकाणी राहणारे म्हणजे रेसिडेंट आणि मोबाईल म्हणजे फिरत राहणारे अशा प्रकारचे सुद्धा गुप्तहेर तुम्हाला करावे लागतात असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्याच्या मते 3 डायमेन्शनल इंटेलिजन्स लागतो. 3 डायमेन्शनल म्हणजे काय, तर तुम्ही जी माहिती गोळा केलेली आहे ती ऍटलिस्ट 3 लोकांनी कोरॉबरेट करायला पाहिजे. म्हणजे 3 लोकांनी तुम्हाला सांगायला पाहिजे की हो हे जे झालेलं आहे बरोबर आहे. याला 3 डायमेन्शनल इंटेलिजन्स म्हणतात. म्हणजे ज्यांना गणिताची कल्पना आहे, ज्याला जॉमेट्री समजते, त्याला हे माहिती आहे की तुम्हाला स्पेसमध्ये जेव्हा एखादा बिंदू ठरवायचा असतो तेव्हा फक्त 2 रेषा नाही तर 3 रेषा एकमेकाला काटून कशा जातात याच्यावरनं तो बिंदू ठरतो. त्याप्रमाणे चाणक्याचं म्हणणं असं होतं की कमीत कमी 3 सोर्सेस तरी पाहिजेत, त्यांनी जर ती माहिती दिली ती खरी माहिती आहे असं समजावं. आणि चाणक्याच्या दंडनीतीमध्ये मग सिलेक्शन, रिक्रुटमेंट, ट्रेड क्राफ्ट, मेकॅनिक्स ऑफ ऑपरेशन या सगळ्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. एवढंच नव्हे तर स्पेशल बॉर्डर सोर्सेस कसे असतात, म्हणजे आपल्या सीमेवर तुम्हाला कुठल्या प्रकारचे सोर्सेस ठेवावे लागतात, डबल एजंट म्हणजे काय, आणि आपले जे राजनीतिज्ञ असतात म्हणजे डिप्लोमॅट असतात त्यांचा सुद्धा आपल्याला कसा उपयोग करता येतो याबद्दलची माहिती दिलेली आहे. पुढली स्लाइड. हे बघा, इंटेलिजन्स म्हणजे फोर वॉन्ट इज फोर आर्म. तुम्हाला जर आधी माहिती लागलेली असेल तर तुम्ही स्वतः तयारी करता आणि त्यामुळे तुम्हाला शत्रूपासून तुमची सुरक्षा करता येते. So intelligence is the product resulting from collection, collation, evaluation and analysis of information on the issues covered by the mandate of intelligence agencies. म्हणजे गुप्तहेर खात्याला ज्या प्रकारे आदेश दिलेले आहेत त्याप्रमाणे तुम्हाला इंटेलिजन्स कलेक्ट करावा लागतो. काय काय असतो तर एक असतो क्राईम इंटेलिजन्स. क्राईम इंटेलिजन्सचा उपयोग आपल्याला प्रिव्हेंट आणि डिटेक्ट क्राईम या गोष्टींसाठी करता येतो. रिअल टाइम इंटेलिजन्स म्हणजे आता काय होते आणि लगेच कुठल्या क्षणी काय होणार आहे किंवा उद्या काय होणार आहे याची जी माहिती तुम्हाला मिळते त्याचा उपयोग तुम्हाला कायदा आणि सुव्यवस्था राखण्यामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतो. आता उदाहरणार्थ जेव्हा रायट सारखी परिस्थिती निर्माण होते त्यावेळेला उद्या काय होणार आहे याचा जर तुम्हाला अंदाज असेल तर आपले फोर्सेस जे आहेत ते पोझिशन कसे करायचे, कुठल्या ठिकाणी तुम्हाला कुठल्या प्रकारे पेट्रोलिंग ठेवायला पाहिजे या सगळ्या गोष्टी तुम्हाला ठरवता येतात. आणि म्हणून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तुम्हाला रिअल टाइम इंटेलिजन्सची अतिशय आवश्यकता असते. पण सर्वात महत्वाचा इंटेलिजन्स जो देशाच्या दृष्टीने असतो तो सिक्युरिटी इंटेलिजन्स. म्हणजे देशाच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असणारी गुप्तवार्ता गोळा करणं याला सिक्युरिटी इंटेलिजन्स म्हणतात. त्याच्यामध्ये 2 प्रकार असतात. एक असतं टॅक्टिकल इंटेलिजन्स म्हणजे काही टेम्पररी गोष्टींसाठी तुम्हाला जो गोळा करावा लागतो तो, आणि एक असतो तो स्ट्रॅटेजिक म्हणजे तुमची जी संबंध स्ट्रॅटेजी देशाची असते, म्हणजे तुमची जी रणनीती असते त्या दृष्टीनं तुम्हाला, राजनीती असते, रणनीती असते, त्या दृष्टीनं तुम्हाला इन्फॉर्मेशन गोळा करावी लागते. आणि दिस इज द प्रॉडक्ट ऑफ मगाशी सांगितल्याप्रमाणे कलेक्शन, कोलेशन, इव्हॅल्युएशन. पण यापेक्षा महत्वाचं हे आहे की तुम्ही जी माहिती गोळा केलेली आहे ती माहिती तुम्हाला सरकारपर्यंत योग्य वेळी पोहोचवता यायला पाहिजे. नेक्स्ट. पुढली स्लाइड दाखवता का? आता जेवढे म्हणून आपले सिक्युरिटी चॅलेंजेस आहे ते तुमच्या लक्षात राहिले तरच तुम्हाला इंटेलिजन्स गोळा करता येतो. त्यामुळे आपल्याला कुठल्या कुठल्या प्रकारचे चॅलेंजेस आहेत
तर इंटरनल सिक्युरिटीमध्ये काय काय आहे तर टेररिझम, त्याच्यामध्ये ट्रान्स बॉर्डर आणि इंटरनल, इन्सर्जन्सी आणि मिलिटन्सी, उदाहरणार्थ आपल्याकडे नक्षलाइटचा प्रॉब्लेम आहे. कोस्टल सिक्युरिटी, आपल्याकडे खूप मोठी कोस्ट आहे, म्हणजे जवळजवळ 7,517 किलोमीटरचा आपली कोस्टलाईन आहे, म्हणजे किनारा आहे. त्याशिवाय ऑर्गनाइज क्राईम, ड्रग स्मगलिंग, गन रनिंग, रिलीजियस फंडामेंटलिझम, रिलीजियस बेस्ड एक्स्ट्रीमिस्ट आउटफिट्स, लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम म्हणजे नक्षलाइट्सचं मी जे मगाशी सांगितलं ते. त्याशिवाय कम्युनल कॉन्फ्लिक्ट्स म्हणजे जाती जातीमध्ये झालेले किंवा जमाती जमातीमध्ये झालेले अशा प्रकारचे आपल्याला चॅलेंजेस आहेत. पुढली स्लाइड. आता आपण इंटरनल सिक्युरिटी बद्दल विशेष बोलणार नाही, कारण रमण साहेबांनी ऑलरेडी त्याच्यावर भाषण दिलेलं आहे. तर एक्सटर्नल थ्रेट्स आपल्याकडे काय काय आहेत ते पाहावं लागेल. तर पहिला थ्रेट सर्वात महत्वाचा जो आहे तो चीनचा आहे. रिकरिंग सायनो इंडियन बॉर्डर क्लॅशेस, दे आर ए पोटेन्शियल सिक्युरिटी थ्रेट. तुम्हाला माहितीये 62 मध्ये आपल्याकडे बॉर्डर वॉर झालं होतं, तेव्हापासनं चीनची आणि आपली बॉर्डर जी आहे ही काय आहे अजूनपर्यंत काही ठरलेलं नाहीये. आपण फक्त लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल म्हणजे LAC याचा उल्लेख करतो, पण ती LAC कुठे आहे हे ना त्यांना माहितीये ना आपल्याला माहितीये. आपल्या दृष्टीने LAC एक, त्यांच्या दृष्टीने LAC एक, आणि त्यामुळे तिथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये गैरसमज होतात आणि त्याच्यामधनं मग वेगळ्या वेगळ्या ठिकाणी कॉन्फ्लिक्ट्स आणि भांडाभांडी होते. बिसाइड्स आता काय झालेलं आहे की आर्टिकल 370चं ॲब्रोगेशन झाल्यानंतर बेजिंगला असं वाटलं की जो प्रदेश डिस्प्युटेड आहे त्यांच्या दृष्टीनं त्या प्रदेशामध्ये भारताने काही ना काहीतरी वेगळ्या प्रकारची रचना केलेली आहे. लडाखला जे आहे ते ऑटोनॉमस स्टेटस दिलेला आहे. या सगळ्या गोष्टी त्यांना अजिबात मंजूर नाहीत. त्यामुळे आता ते असं म्हणायला लागलेत की केवळ अरुणाचलच नाही तर लडाख सुद्धा चीनचाच भाग आहे. आणि हा जो प्रॉब्लेम आहे ह्या प्रॉब्लेमवर तुम्हाला खरोखर पहिल्यापासून खूप विचार करणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टीनं तुम्हाला सोर्स वर्क पण करणं अतिशय आवश्यक आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की आपल्याकडे चीनी भाषा जाणणारे लोक सुद्धा फार कमी आहेत. आपल्याकडे जोपर्यंत अनलेस देयर इज अ फॅलॅंक्स ऑफ पीपल हू नो चायनीज, तुम्हाला समोर टॉप सिक्रेट डॉक्युमेंट जरी चीनचा मिळाला तरी तो डॉक्युमेंट तुम्हाला वाचता येणार नाही, कारण तुम्हाला चायनीजच येत नाही. या दृष्टीनं आपल्याला खूप मोठी तयारी करणं आवश्यक आहे. आणि याच्याखेरीज पुढचा जो चॅलेंज आहे तो हा आहे की चायना हॅज अ ह्यूज अँड टेक्निकल सॅव्ही इंटेलिजन्स नेटवर्क विच स्टॅडल्स द वर्ल्ड. उदाहरणच जर द्यायचं झालं तर तुम्ही 5Gचं ऐकलं असेल की 5G जर आपण इम्प्लिमेंट केलं आणि जगामध्ये समजा 5G नेटवर्क जर एस्टॅब्लिश झालं तर चीनला आयती माहिती त्या 5G मधनं मिळू शकते अशी त्यांनी व्यवस्था केलेली आहे. हा एक फार मोठा प्रश्न आपल्या समोर आहे. त्याखेरीज पाकिस्तान, पाकिस्तानचा आता आपण विचार करू. पाकिस्तानने स्वतःची शक्ती कायम वाढवायचा प्रयत्न चालू ठेवलेला आहे. त्यांचं डिफेन्स बजेट जवळजवळ 10 ते 12% दरवर्षी वाढत जातं. द प्रेझेन्स ऑफ इंडिया अँड काश्मीर स्पेसिफिक टेररिस्ट इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काश्मीरमध्ये उधम करणारे जे अतिरेकी आहेत त्यांना पाकिस्तान सांभाळतं. खेरीज खालिस्तान्यांना सुद्धा पाकिस्तान सांभाळतं. आणि आता पुढला जो मोठा प्रश्न येणार आहे तो हा आहे की अमेरिकन्स जर अफगाणिस्तानमधून निघून गेले तर त्या ठिकाणची जी पोकळी आहे ते कदाचित पाकिस्तानी आणि पाकिस्तानचे मनसुबे साकार करणारे लोक यांच्या ताब्यामध्ये जर अफगाणिस्तान गेलं तर आपल्याला फार मोठा तिथे धक्का पोहोचायची शक्यता आहे. श्रीलंका, आपल्या लक्षात येत नाही की आपल्या देशामध्ये जवळजवळ 80,000 श्रीलंकन तमिळ रेफ्युजीज आहेत आणि ते 132 कॅम्प्स मध्ये भारतामध्ये राहतात. आणि हे जे रेफ्युजीज आहेत त्यांच्यावर जर तुम्ही लक्ष ठेवलं नाही, हे जे निर्वासित आहेत त्यांच्यावर जर तुम्ही लक्ष ठेवलं नाही तर फार मोठ्या प्रकारचा घातपात होऊ शकतं. त्याचं एक उदाहरण तुम्ही हे पाहिलेलं आहे की आपले पूर्वीचे पंतप्रधान जे होते राजीव गांधी, त्यांची हत्या सुद्धा LTTEच्या म्हणजे तमिळ इलमच्या लोकांनी घडवून आणली होती.
त्याच्यावरनं हे लक्षात येतं की अशा प्रकारे तुमच्याकडे निर्वासित म्हणून जे आलेले लोक आहेत त्याच्यावर सुद्धा तुम्हाला लक्ष ठेवावं लागतं. सध्या आपले जे संबंध आहेत ते श्रीलंकेबरोबर बऱ्या प्रकारे आहेत. त्याच्यामध्ये बरीच सुधारणा झालेली आहे, पण तरी सुद्धा आपल्याला सावध राहणं अतिशय आवश्यक आहे. त्यानंतर बांगलादेशमध्ये 3 प्रकारचे आपल्याला ऍक्च्युली प्रॉब्लेम्स येतात. एक तर डेमोग्राफिक चॅलेंज, म्हणजे असं की बांगलादेश गव्हर्नमेंट एनकरेजेस मायग्रेशन टू इंडिया, म्हणजे मुद्दाम करतात असं नाही, पण तिथे लोकसंख्या एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढती आहे की त्यामुळे त्या लोकांना भारतामध्ये यावं लागतं. त्यातले काही जण आहेत ते इकॉनॉमिक रिझनसाठी येतात आणि काही जण आहेत त्यांना एक अट्रॅक्शन आहे की भारतामध्ये त्यांना जास्त प्रकारे चांगल्या प्रकारे जगता येईल. आणि आता आपण जो कायदा आणलेला आहे म्हणजे सिटिझनशिप अमेंडमेंट बिल आणि नंतर सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट, याच्यामुळे सुद्धा बांगलादेश आणि भारतामध्ये थोडी वितुष्टता निर्माण झालेली आहे. मात्र मला असं म्हणावं वाटतं की जोपर्यंत हसीना वाजेद प्राईम मिनिस्टर तिथे आहे, म्हणजे शेख मुजीबुर रहमानची मुलगी जोपर्यंत तिथे आहे, तोपर्यंत भारताचे आणि बांगलादेशचे संबंध आपल्याला सांभाळून घेता येतील, याचे चान्सेस जास्त आहेत. पूर्वी ISI ला सुद्धा बांगलादेशमधून खूप मोठ्या प्रमाणात कारवाया करता येत असत, त्या कारवाया पण आता थांबलेल्या आहेत. भूतान आणि नेपाळ हे जरी छोटे राष्ट्र असले आपल्या शेजारी, तरी सुद्धा त्याच्यावर लक्ष ठेवणं फार आवश्यक आहे. कारण हा जो एरिया आहे याच्यामध्ये चीनला फार मोठ्या प्रमाणामध्ये दिलचस्पी आहे. आणि सध्या नेपाळमध्ये कम्युनिस्टांचं राज्य आहे आणि चीन सुद्धा कम्युनिस्ट राष्ट्र आहे. त्यामुळे आपल्याला नेपाळशी सांभाळूनच राहावं लागतं. उदाहरणार्थ त्यांनी एक छोटीशी जागा आहे कालापानी म्हणून, त्याच्याबद्दलचा वाद उकरून काढलेला आहे. नेपाळ बरोबर आपली जी ट्रीटी आहे वर्षानुवर्षाची, ती आपण रिनिगोशिएट करण्यासाठी पण नेपाळला विचारलेलं आहे, पण अजून त्याचं काही उत्तर नाही आलेलं. आणि भूतानच्या टेरिटरीमध्ये चीनने जे आक्रमण केलं होतं त्याच्यामुळे आपल्याकडे डोकलामचा स्टँड ऑफ झाला, याची तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे, त्यामुळे मी त्यात खोलामध्ये जात नाही. म्यानमार म्हणजे शेजारचा जो ब्रह्मदेश आहे, ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला लक्ष घालणं आवश्यक आहे. म्हणजे 1962 पासून ऍक्च्युली आपले आणि बर्माचे विशेष संबंध चांगले नव्हते, कारण जेव्हा जनरल नेव्हींनी तिथे पॉवर सीज केली त्याच्यानंतर त्यांनी सगळ्या भारतीयांना तिथून हाकलून लावलं होतं. पण आता आपले संबंध बऱ्याच अंशी सुधारलेले आहेत आणि नुकतेच आपले सेना प्रमुख सुद्धा म्यानमारला भेट देऊन आलेले आहेत. आपल्या संबंधामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता सुधारणा होती आहे. हे सगळे जे नेबरहुड चॅलेंजेस आहेत, म्हणजे आपल्या शेजारी असलेल्या राष्ट्रांचे जे चॅलेंजेस आहेत, त्याच्या खेरीज सुद्धा आपल्याला अनेक गोष्टींवर लक्ष द्यावं लागतं. म्हणजे रिजनल, मल्टीलॅटरल फोरा आणि इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ऍक्च्युली इंटेलिजन्स कव्हरेज करावं लागतं. आणि इंटेलिजन्सचं काम काय असतं, तर इंटेलिजन्स हॅज टू सप्लिमेंट ऑर कव्हर अप गॅप्स इन डिप्लोमसी. म्हणजे जे राजनीतिज्ञांना जमत नाही ती गोष्ट इंटेलिजन्सला साध्य करावी लागते थ्रू डिनायबल ऑपरेशन. डिनायबल ऑपरेशन म्हणजे काय, अशा कारवाया की ज्याच्यामध्ये आमचा हात नाही असं तुम्हाला सांगता येईल. इंटेलिजन्स कसं कलेक्ट केलं जातं तुम्हाला सर्वसाधारण कल्पना असेल, पण साधारणतः ह्युमन रिसोर्सेस, त्याला ह्युमेंट म्हणतात. म्हणजे प्रत्यक्ष तुमचा जेव्हा एखादा माणूस सोर्स असतो त्याच्याकडनं माहिती गोळा करणं, आणि हा ह्युमन इंटेलिजन्स जो आहे हा अतिशय क्रिटिकल असतो, हा अतिशय महत्वाचा असतो आणि त्याला कुठल्याही प्रकारचं सबस्टिट्यूट नाहीये. नंतर सांगतो मी का ते. ह्युमन इंटेलिजन्स सोर्सेस म्हणजे काय असतं, तर मेंबर्स ऑफ द पब्लिक, फॉरेन गव्हर्नमेंट्स, फॉरेन एजन्सीज, इथून सुद्धा आपल्याला हा इंटेलिजन्स कलेक्ट करता येतो. नंतर टेक्निकल इंटरसेप्शन, ज्याला टेकिंट म्हणतात. नंतर ओपन सोर्सेस म्हणजे न्यूजपेपर्स म्हणा, पिरियडिकल म्हणा, जर्नल्स म्हणा, याच्यामधनं जी माहिती मिळते त्याला ओसेंट किंवा ओपन सोर्स इंटेलिजन्स असं म्हणतात. आणि सध्या नवीन महत्वाचा जो एक इंटेलिजन्सचा प्रकार आलेला आहे त्याला सॉकमेंट असं म्हणतात. म्हणजे इंटरनेटमध्ये सोशल मीडियावर जी तुम्हाला माहिती मिळते ती जर तुम्ही गोळा केली तर त्याच्यामधून सुद्धा तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये महत्वाचे पुरावे मिळू शकतात, महत्वाची माहिती मिळू शकते.
आणि ह्या गोष्टीवर आपण नजर ठेवणं फार आवश्यक आहे, कारण सॉफ्टवेअरचं जे काम आहे हे केवळ आपल्या IB ला किंवा RAW ला करून जमणार नाही, तर स्टेट लेवलला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर लक्ष ठेवावं लागेल आणि सोशल मीडियामध्ये काय चाललेलं आहे, काय चर्चा चाललेली आहे याच्यावर लक्ष ठेवणं अतिशय आवश्यक आहे. आता ह्युमन सोर्सेस महत्वाचे का असतात, तर त्याचं एक उदाहरण असं दिलं जातं की समजा एका बॉर्डरवर दोन बाजूला दोन सेना उभ्या आहेत, तर तुम्हाला सॅटेलाइट पिक्चर मध्ये हे दिसू शकतं की सेना किती दोन्ही बाजूला उभी आहे, पण समोरची जी सेना आहे तिचा उद्देश काय आहे, ते तिथे फक्त एक्सरसाइज करायला आले आहेत का तुमच्यावर अटॅक करायला आलेले आहेत, हे तुम्हाला कोण सांगू शकतं? हे सॅटेलाइट सांगू शकत नाही. तर जोपर्यंत तुमच्याकडे तिथे ह्युमन सोर्स नाहीये तोपर्यंत हे तुम्हाला समजत नाही. आणि म्हणून ह्युमन सोर्स जो आहे हा अतिशय महत्वाचा असतो. आता नवीन सिक्युरिटीचा कन्सेप्ट काय आहे, तर इट हॅज बीन एनलार्ज आणि त्याच्यामध्ये मग मिलिटरी, नॉन मिलिटरी, कन्व्हेन्शनल, नॉन कन्व्हेन्शनल थ्रेट्स, चॅलेंज टू स्टेट अँड सोसायटी, म्हणजे अशा प्रकारे त्याची जी ॲम्बिट आहे, त्याचा जो आवाका आहे तो वाढवलेला आहे. त्याच्यामध्ये काय काय येतं, तर सिक्युरिटी ऑफ द पीपल, नॉट जस्ट टेरिटरी. पूर्वी असं वाटायचं की देशाच्या जमिनीची रक्षा करणे हे महत्वाचे, तसं नाही. तर सिक्युरिटी ऑफ द पीपल, सिक्युरिटी थ्रू डेव्हलपमेंट, नॉट आर्म्स, सिक्युरिटी ऑफ ऑल पीपल एव्हरीवेअर, in their homes, on their jobs, in the streets, in community and environment, असा आता नवीन कन्सेप्ट आहे. म्हणजे खूप एक्सपॅन्ड झालेला आहे सिक्युरिटीचा जो कन्सेप्ट आहे तो. आणि नॅशनल स्पेस ज्याला म्हणतात त्याच्यामध्ये आता काय काय येऊ शकतं, तर इकॉनॉमिक वॉरफेअर, सायंटिफिक वॉरफेअर, सायबर वॉरफेअर, सोशल मीडिया ऑफेन्सिव्ह, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. एकच तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर आयसिसचं बघा तुम्ही. आपण ज्याला डायरेक्ट टू होम म्हणतो अशा प्रकारे आयसिसचा प्रचार झालेला आहे. कारण बाहेर कुठेतरी इराकमध्ये बसलेला माणूस भारतामध्ये ईमेल्स पाठवू शकतो, भारतामध्ये सोशल मीडिया जे आहे ते वापरू शकतो आणि लोकांना इन्साइट करू शकतो किंवा त्यांना वेगळ्या वेगळ्या प्रकारचे प्रलोभन दाखवू शकतो. आणि म्हणून या गोष्टींवर लक्ष ठेवणं फार आवश्यक आहे. एक मनामध्ये अशी गोष्ट येते की आपला इंटेलिजन्स ब्युरोचा जो चार्टर आहे तो बदलायची वेळ आलेली आहे का, याचा आपण नंतर पुढे विचार करूया. आता सिक्युरिटी इंटेलिजन्स सायकल म्हणजे काय असतं बघा. तुम्ही जी गुप्त वार्ता गोळा करता त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट डायरेक्शन म्हणजे सरकारकडनं एक काहीतरी सूचना येते, त्याच्यावर प्लॅनिंग करावं लागतं, त्यानंतर मग कलेक्शन होतं, त्यानंतर त्याचा अनालिसिस करावा लागतो आणि तो मग योग्य ठिकाणी तुम्हाला अनालिसिस पोचवावा लागतो. हे सायकल दाखवलेलं आहे बघा. गव्हर्नमेंट डायरेक्शन, प्लॅनिंग, त्यानंतर तुम्हाला अनालिसिस, डिसेमिनेशन केल्यानंतर पुन्हा एकदा त्या इंटेलिजन्सवर तुम्ही ऍक्शन केल्यानंतर पुन्हा एकदा गव्हर्नमेंटचं डायरेक्शन काहीतरी येतं की आता पुढे आपल्याला काय करायचं आहे. हे पोलिसांनी करायचं काम आहे का, असा बऱ्याच वेळेला प्रश्न विचारला जातो. तर त्याचं उत्तर हे आहे की 5th पे कमिशननी कोअर फंक्शन्स ऑफ द पोलीस म्हणून जे दिलेलं आहे, म्हणजे पोलिसांच्या मूलभूत भूमिका काय आहेत, तर त्याच्यामध्ये कलेक्शन ऑफ क्रिमिनल इंटेलिजन्स अँड पॉलिटिकल इंटेलिजन्स रेलेव्हंट टू काउंटर इंटेलिजन्स अँड काउंटर एस्पिओनाज फंक्शन्स असं त्यांनी दिलेलं आहे. याचा अर्थ बेसिकली इंटेलिजन्स जो आहे म्हणजे गुप्तवार्ता जी आहे हा पोलिसांचीच ड्युटी आहे असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. आपल्या कोअर फंक्शनचा तो भाग आहे. आता अशा प्रकारे जेव्हा तुम्ही पॉलिटिकल इंटेलिजन्स कलेक्ट करायला लागता तेव्हा बऱ्याच वेळेला असं होऊ शकतं की जी पार्टी सत्तेमध्ये आहे त्याचा तुम्ही पाठपुरावा कराल, पण तसं करू नये. आणि म्हणून जेव्हा आपण IBच्या चार्टरचा विचार करतो तेव्हा हे विचार करायला पाहिजे की त्यातल्या पॉलिटिकल इंटेलिजन्सचा कुठेपर्यंत, तर फक्त काउंटर एस्पिओनाज आणि काउंटर इंटेलिजन्स या दृष्टीनेच तुम्हाला फक्त पॉलिटिकल इंटेलिजन्स कलेक्ट करावा अशी अपेक्षा आहे. आता रुलिंग पार्टीला तुम्ही बेनिफिट द्यायचा नाही. तुम्हाला इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये टेररिस्ट थ्रेट आहे त्याच्यावर लक्ष देणं भाग आहे. आणि म्हणून सोराबजी कमिटीनं मॉडेल पोलीस ऍक्ट मध्ये पण सांगितलेलं आहे की म्हणजे गुप्तवार्ता एजन्सीज ज्या आपल्या आहेत त्यांचा मॅन्डेट तुम्हाला बदलायला पाहिजे, म्हणजे त्यांचं कार्यक्षेत्र जे आहे ते तुम्हाला सीमित करायला पाहिजे. आता आपल्याकडे IB आणि RAW ह्या करिअर प्रोफेशनल्सच्या संस्था आहेत, पण आपल्याकडे स्टेट युनिटमध्ये मात्र मोस्टली अनविलिंग पोलिसमन जे आहेत ज्यांना कुठे म्हणजे
पोस्टिंग मागून घेता येत नाही किंवा मिळवता येत नाही अशा लोकांना इंटेलिजन्स मध्ये ढकलणं अशा प्रकारचे प्रकार चालतात. तर खरं त्यासाठी एक वेगळं सेपरेट काडर असायला पाहिजे. त्यांना पहिल्यापासून माहिती द्यायला पाहिजे काम कसं करायला पाहिजे याची, आणि त्यांना शेवटपर्यंत क्रिमिनल इंटेलिजन्स म्हणा किंवा नॉर्मल इंटेलिजन्स म्हणा याच्यामध्ये ठेवायला पाहिजे. जसं तुम्हाला तिथे अनुभव जास्त जास्त येत जातो तसं तुमची गुप्तवार्ता गोळा करायची क्षमता आहे ती वाढत जाते. आणि आणखी एक मोठी सूचना मला करायची आहे ती ही आहे की आपला जो एव्हिडन्स ऍक्ट आहे त्याच्यामध्ये आपल्याला अमेंडमेंट करायला पाहिजे, म्हणजे पुराव्याचा जो कायदा आहे त्याच्यामध्ये. आणि इंटेलिजन्स इनपुट जे गोळा केले जातात त्याचा उपयोग आपल्याला ज्युडिशियल ट्रायलमध्ये म्हणजे कोर्टामध्ये सुद्धा करता यायला पाहिजे. हे जर झालं तर आता सध्या तुम्हाला अर्बन नक्षलाइट्सच्या केसेसमध्ये जो प्रॉब्लेम येतोय तो येणार नाही, कारण इंटेलिजन्सने जो गोळा केलेला पुरावा आहे हा सुद्धा ग्राह्य मानला जाईल आणि कोर्टाला त्याची दखल घ्यावी लागेल. आता मी थोडक्यामध्ये बरोबर आता फक्त सांगणार आहे की इन्फॉर्मेशन सुपिरियरिटी म्हणजे काय, तर केपेबिलिटी टू कलेक्ट, प्रोसेस अँड डिसेमिनेट अनइंटरप्टेड फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन. तुम्ही जेव्हा माहिती गोळा करता ती तुम्हाला लवकरात लवकर गोळा करते यायला पाहिजे, त्याचबरोबर ती माहिती तुम्हाला तुमच्या शत्रूला डिनाय करता यायला पाहिजे, म्हणजे शत्रूला ती माहिती मिळायला नाही पाहिजे. आणखी एक नवीन कन्सेप्ट आहे तो आहे जॉईंट इंटेलिजन्स व्हर्च्युअल आर्किटेक्चर. याच्यामध्ये तुम्हाला ज्या प्रकारची गुप्तवार्ता वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामधनं मिळते ती सगळी एकत्र आणून, म्हणजे अगदी कमर्शियल वेब टेक्नॉलॉजी वापरून सुद्धा या सगळ्या गोष्टी एकत्र आणून त्याचं अनालिसिस करायचं आणि मग सरकारला माहिती पुरवायची, अशी ही कल्पना आहे. आता चॅलेंजेस काय आहेत, तर सर्वात मोठा चॅलेंज इंटेलिजन्स मध्ये आहे की खूप मोठ्या प्रमाणाने आपल्याला माहिती मिळत राहते आणि त्या माहितीचा कसा उपयोग करायचा आणि वेळेवर कसा उपयोग करायचा याच्याबद्दल जर तुमची यंत्रणा सक्षम नसेल तर फार मोठा प्रॉब्लेम येऊ शकतो. ॲल्विन टॉफलरचं एक पुस्तक आहे थर्ड वेव्ह म्हणून, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की कधी कधी सरकारचा घात कसा होऊ शकतो, तर तुम्ही इतकी माहिती पुरवता की ते अनालाइज करता करता अनालिसिस पॅरालिसिस होतो. म्हणजे तुम्ही एक 4 गोष्टींची माहिती जोपर्यंत अनालाइज करता तोपर्यंत आणखी एक 5वी कुठलीतरी गोष्ट तुम्हाला समजते, मग पुन्हा अनालिसिस करत बसता, मग 6वी गोष्ट येते, मग पुन्हा अनालिसिस करावा लागतो. असं जर तुम्ही करत बसलात तर ऍक्च्युअली 9/11चा जो इन्सिडेंट झाला त्याच्याबद्दल असं सांगतात की सर्व माहिती उपलब्ध असून सुद्धा अनालिसिस पॅरालिसिसमुळे अमेरिकेमध्ये ते 9/11 पासून स्वतःचा बचाव करू शकले नाहीत. आता चॅलेंजेस काय, तर ट्रेडिशनल ट्रेड क्राफ्ट विशेषतः आपल्या गुप्तवार्ता अकॅडमीमध्ये शिकवलेला असेल तर ब्लॅक ऑपरेशन्स, ब्लॅक बॅग ऑपरेशन्स, ब्रश कॉन्टॅक्ट, लाईव्ह लेटर ड्रॉप, डेड ड्रॉप, डेड लेटर बॉक्स, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित असतील असं मी प्रिझ्युम करतो. कव्हर स्टोरी म्हणजे काय, क्रिप्टॉलॉजी म्हणजे काय, वन टाइम पॅड म्हणजे काय, स्टेगॅनोग्राफी म्हणजे काय, इनव्हिजिबल इंक म्हणजे काय, या तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकवल्या असतील. हा सर्वात मोठा प्रश्न काय आलेला आहे, प्रश्न हा आहे की तुम्ही जेव्हा अंडर कव्हर जाता, म्हणजे स्वतःचं व्यक्तित्व लपवून दुसरा कोणीतरी माणूस म्हणून जेव्हा तुम्ही इम्पर्सोनेट करता, आणि ह्या गोष्टी कुठे कराव्या लागतात तुम्हाला, जर तुम्हाला एखाद्या इन्सर्जन्सी ऑर्गनायझेशन मध्ये तुम्हाला जर इन्फिल्ट्रेट करायचं असेल तर या गोष्टी कराव्या लागतात. अंडर कव्हर आयडेंटिटी सांभाळणं हा हल्ली फार मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. त्याचं कारण काय, तर मॉडर्न टेक्नॉलॉजीमध्ये इंटरनेट प्लस सीसीटीव्ही प्लस मोबाईल टेलिफोन्स या 3 गोष्टी जर तुम्ही एकत्र आणल्या तर तुमचं कव्हर खूप इझिली डिस्ट्रॉय होऊ शकतं. कारण कुठे ना कुठेतरी तुमचा फोटो आलेला असतो, कुठे ना कुठेतरी तुमचा मोबाईल कनेक्ट होतो, कुठे ना कुठेतरी इंटरनेटवर तुम्ही तुमच्या सोशल मीडियामध्ये माहिती टाकलेली असते, आणि ही सगळी माहिती एकत्र जर झाली तर तुमच्या शत्रूला समजते की हा माणूस जो दाखवतोय ते तो नाहीये. आणि जोपर्यंत तुम्ही तुमचं जे नवीन व्यक्तित्व तयार करता, म्हणजे कव्हर तयार करता, अनलेस यू कीप दिस टेक्नॉलॉजी इन माइंड, युअर कव्हर इज लायकली टू बी ब्लोन अप. आणखी एक मोठा प्रॉब्लेम जो आहे तो हा आहे की हल्ली गुप्तवार्ता गोळा करण्यामध्ये तुम्हाला लेजिस्लेटिव्ह आणि ज्युडिशियल स्क्रुटिनीला सुद्धा सामना करावा लागतो. कारण ह्युमन राईट्स आणि प्रायव्हसी या 2 गोष्टी अशा आहेत की
गुप्तवार्ता संस्था जी आहे ती माझ्या ह्युमन राईट्सचं व्हायोलेशन करते किंवा माझी प्रायव्हसी जी आहे ती व्हायोलेट होतीये, अशा प्रकारचे सुद्धा केसेस होऊ शकतात. आता इंटरनेट इरामध्ये इंटेलिजन्स कुठल्या प्रकारे असू शकतं याबद्दलची माहिती आहे, पण आपल्याकडे वेळ फार कमी आहे. पण बेसिकली हे आहे की इंटेलिजन्स कम्युनिकेशन सिस्टम म्हणजे काय ते समजून घ्या. त्याच्यामध्ये व्हिडिओ, टेलिकॉन्फरन्सिंग, इमेजरी ट्रान्सफर, इलेक्ट्रॉनिक डेटा ट्रान्सफर, पब्लिशिंग, व्हिडिओ ब्रॉडकास्टिंग या सगळ्या गोष्टी जोपर्यंत तुम्ही हायएस्ट क्लासिफिकेशनने तुम्ही एकमेकाला कम्युनिकेट करत नाही तुमच्या सिस्टीम मध्ये, तोपर्यंत शत्रूला त्या सगळ्या गोष्टी ओपन झाल्यासारख्या असतात. मी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचं जे सांगितलं ते याच्यामध्ये पुन्हा एकदा उल्लेख केलेला आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये सोशल मीडियाचा मिसयूज होऊ शकतो आणि त्यासाठी आपल्याला सोशल मीडियाबाबत अतिशय जागरूक राहणं आवश्यक आहे. इंटरनेट ऑफ थिंग्स हा एक कन्सेप्ट आहे, म्हणजे बेसिकली तुम्हाला सगळ्या गोष्टी एकत्र करून त्याचा उपयोग फील्डमध्ये कसा करायचा याच्याबद्दलची माहिती तुम्हाला गोळा करावी लागते. एकच उदाहरण देतो. अमेरिकन्सनी इराकमध्ये एक इराणी जनरल गेलेला होता, त्याला एअरपोर्टवरच उडवला ड्रोनच्या साहाय्याने. त्याच्यामध्ये त्यांनी हे ड्रोन आणि रिमोट कंट्रोल टेक्नॉलॉजी एकत्र वापरून त्या माणसाचा, हुसेनी म्हणून त्यांचा जो जनरल होता, त्याचा काटा काढला. ही वॉज नंबर 2 इन दी इराणियन सिक्युरिटी फोर्सेस. आपल्याकडे काय आहे तर आपल्याकडे नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन एस्टॅब्लिश केलेली आहे आणि NTRO जे आहे ते आपल्याकडे अशा प्रकारे वेगळ्या वेगळ्या गोष्टींचा रिसर्च करते आहे. आपण AI म्हणजे ज्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो, हा इंटेलिजन्स मध्ये आता वापरायला लागलो आहोत का याची मला कल्पना नाही, पण आय प्रिझ्युम काही ना काहीतरी चालू झालेलं असेल. पण जगामध्ये जर पाहिलं तर CIA मध्ये जवळजवळ द एजन्सी हॅज 137 डिफरंट AR प्रोजेक्ट्स ऑन द वे, म्हणजे फार मोठ्या प्रमाणावर तिथे AI वर रिसर्च चालू आहे. आपण कितपत पुढे आहोत याची मला कल्पना नाही, परंतु एकच गोष्ट, एक फॉरेन अफेअर्स म्हणून मॅगझिन आहे, त्याच्यामध्ये आलेल्या आर्टिकल मधनं मी घेतलेलं आहे, मी ते फक्त वाचून दाखवतो तुम्हाला. मोस्ट ऑफ अस डू नॉट वॉन्ट टू लिव्ह इन ए कंट्री where the leadership spend all its time reading intelligence briefs. म्हणजे तुम्हाला अशा देशामध्ये राहायचं नाहीये की जिथे फक्त गुप्त वार्तेवर विश्वास ठेवूनच राज्य चालतं. कारण तशा ठिकाणी जर राहिलं तर काय होऊ शकतं तर मुख्यतः तुमची गळचेपी होऊ शकते. Western democracies need the intelligence services to defend open societies against Putinism. Putinism म्हणजे मुख्यतः हुकुमशहानी चालवलेली जी संस्था आहे, जी व्यवस्था आहे, त्याला त्यांनी पुटिनिझम म्हणून म्हटलेलं आहे. त्यांचं म्हणणं असं की लोकशाहीमध्ये इंटेलिजन्स सर्व्हिसेसना फार त्रास होतो, कारण त्यांना वेगळ्या वेगळ्या गोष्टींचा सामना करावा लागतो. मात्र त्याच्यावर मात करण्यासाठी म्हणून तुम्ही हुकुमशाही गुप्तवार्ता संस्था निर्माण करू नका. तसं जर केलं तर मात्र लोकांना राहणं अतिशय अवघड होऊन जाईल. धन्यवाद. धन्यवाद सर, आपण वेळ दिला आणि खूप महत्वाची माहिती सांगितली. रमन सर, हाँ सर, बहुत ज्यादा सवाल नहीं है, मगर एक ने पूछा था कि जो पुलिस स्टेशन में काम करने वाले ऑफिसर है उन्हें ऐसी कौन सी चीज पता होनी चाहिए कि उनके पास क्या अलर्ट्स आएंगे कि ये सीनियर को बताना चाहिए इंटेलिजन्स का इश्यू है, असे कोणते मुद्दे आहेत की त्याच्यामुळे पोलीस स्टेशन मध्ये काम करताना त्यांना वरिष्ठांना कळावा हा इंटेलिजन्सचं इनपुट आहे, याच्यावर अधिक काम करायची गरज आहे, असे अलर्ट्स कोणते आहेत सर? उमरानीकर सर आणि रमन सर, आप दोनों ही अगर बताए तो बहुत. आपका रमन सर माइक ऑन कीजिए. मैं तो केवल यही कहूंगा सर, जहां तक पुलिस स्टेशन है,
यदि वो बीट कांस्टेबल या विलेज कांस्टेबल अपना काम ढंग से करें, उसके पास जो जानकारी उपलब्ध होता है वो काफी महत्वपूर्ण होता है। और पुलिस थाने को सबसे महत्वपूर्ण जानकारी जो चाहिए वो है क्रिमिनल इंटेलिजेंस। कौन बाहर वाला व्यक्ति आया, कौन ऐसा। देखिए, हम लोगों का ये धारणा है कि हमारा पुलिस का जो कांस्टेबल लेवल है, दे आर नॉट डूइंग देयर वर्क। नो, दे आर डूइंग देयर वर्क। द ओनली प्रॉब्लम इज, does the constable have confidence in his senior officer to share the information? तो पहले तो आपको ये कॉन्फिडेंस लेवल डेवलप कराना है कि अपने सिपाही में आप ये हो, सब इंस्पेक्टर हो, जो भी ऑफिसर लेवल का, your subordinate has to have confidence in you that he can share this information. And what is, यदि मान लीजिए कोई क्रिमिनल का मूवमेंट है, वो सिपाही को ये डर नहीं लगना चाहिए, यार मैं अपने इंस्पेक्टर साहब को बोलूंगा तो वो नाराज हो जाए कि तुमको कैसे पता चला। So most important is not the political intelligence for the police station. For the police station, the most important thing is that is what it is meant for, to prevent and detect crime. तो जो भी क्राइम से संबंधित है, that has come to the knowledge of the SHO, and it is for the SHO to apply his mind whether to inform the senior officers or not. The discussion has to be with the SHO. Thank you. बोलू सर. हा, मला हे सांगायचं आहे की रमण साहेबांनी सांगितलं अतिशय खरी गोष्ट आहे. क्रिमिनल इंटेलिजन्सची अतिशय आवश्यकता आहे. आणि त्याचबरोबर मला हे सांगायचं आहे की पॉलिटिकल इंटेलिजन्स गोळा करण्यामध्ये वेळ वाया घालवू नये. आता तुम्ही पवार साहेबांना जाऊन सांगणार का की खडसे एनसीपी जॉईन करणार आहेत, ते त्यांना आधीच माहित असतं 10 दिवस, तर त्याच्यावर तुम्ही तुमचा परिश्रम घेऊ नका. पण तुम्हाला आयबी कडनं म्हणा किंवा इतर इंटेलिजन्स एजन्सीकडनं इनपुट येतात. उदाहरणार्थ आता दिवाळी आली किंवा दसरा आला, तुम्हाला लगेच इथे गडबड व्हायची शक्यता आहे, तिथे गडबड व्हायची शक्यता आहे. सर्वसाधारण आपल्याकडे प्रवृत्ती काय असते, का रे दर वेळेला हे सण आला ना की एक पाठवूनच देतात, अशी आपली एक समजूत असते. ती समजूत आधी दूर करायला पाहिजे. त्यांचा जो इनपुट आलेला आहे तो निदान तुम्ही व्हेरीफाय करून घ्यायला पाहिजे की ते जे सांगतात ते बरोबर आहे की नाही. आणि म्हणून पूर्वीचा जो LIBचा कॉन्स्टेबल किंवा हेड कॉन्स्टेबल असायचा त्याला फार महत्व दिलं जायचं. याचं कारण हे आहे की तो प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन चेक करू शकतो आणि सांगू शकतो की हो बाबा, जे आयबीने तुम्हाला इनपुट दिलेला आहे किंवा जे आपल्याला गुप्तवार्तेकडून समजलेलं आहे, अशी गोष्ट व्हायची शक्यता आहे, अमक्या ठिकाणी रायटस सिच्युएशन याची शक्यता आहे, आणि म्हणून त्याप्रमाणे आपल्याला फोर्सेस गोळा करता येतात. ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आणि एक तुम्हाला गुपित सांगतो, आता मी वेगवेगळ्या संस्थांमध्ये काम केलेलं आहे, ते IB असो, RAW असो, नाही तर CBI असो, शेवटी माहिती गोळा करायला पोलीस स्टेशनलाच येतात. आणि म्हणून जोपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये गुप्तवार्ता व्यवस्थित गोळा केली जात नाही तोपर्यंत अगदी सर्वात वरच्या स्तराला सुद्धा योग्य गुप्तवार्ता मिळू शकत नाही आणि ती वेळेवर मिळू शकत नाही. सर एक प्रश्न असा होता की SID करता स्पेसिफिक काही इनपुट सांगता येतील का? काम करण्याबाबत, सुधारणा करण्याबाबत काही सूचना आहेत का आपल्या? त्यासाठी मला एक वेगळं लेक्चर पण एक थोडक्यामध्ये सांगतो. आपल्याकडे मुख्य प्रॉब्लेम काय आहे स्टेटमध्ये, तर आपलं जे सोर्स वर्क आहे, म्हणजे तुमचे जे स्रोत आहेत, सोर्स वर्कचं आपण कुठल्याही प्रकारचं अनोटेशनच ठेवत नाही, त्यांच्या फाईलीच ठेवत नाही. खरा सोर्स कुठला, तर एका माणसाने रेस केलेला सोर्स जेव्हा दुसऱ्याला ट्रान्सफर करता येतो, म्हणजे माझ्या जागी जो वेगळा माणूस आला त्याला मला सांगता यायला पाहिजे की हा सोम्या हा माझा सोर्स आहे आणि आता उद्यापासून तो तुझं काम करणार आहे, ह्याला सोर्स म्हणतात. सोर्स म्हणजे असं नाही की अहो साहेब तो माझा मित्र आहे, तो फक्त माझ्याबरोबरच काम करणार, त्याच्यानंतर तो काम करणार नाही, ते अशा प्रकारे नाही. तुम्हाला तर सोर्सवर जे आहे त्याचं तुम्हाला काहीतरी इन्स्टिट्यूशनल मेमरी ठेवायला पाहिजे की कोणी आपल्याला कुठल्या प्रकारची माहिती दिलेली आहे आणि त्या माहितीचा कितपत उपयोग झाला होता, त्यावर त्या सोर्सची क्रेडिबिलिटी सुद्धा ठरते. पण दुर्दैवाने स्टेट लेव्हलला आपल्याकडे अशा प्रकारची माहिती गोळा करून ठेवली जात नाही. त्यामुळे आपली जी गुप्तवार्ता संस्था आहे त्याच्यामध्ये इन्स्टिट्यूशनल मेमरी नाही. म्हणजे पूर्वी काय झालेलं आहे आणि कोणी काय चांगली किंवा वाईट माहिती दिली अशा प्रकारची तुम्हाला कुठेही माहिती सापडू शकत नाही. हे दुर्दैव आहे.
आणि त्यासाठी काय करायला पाहिजे, तर या सगळ्या ज्या संस्था आहेत त्यांचं एकदा ऑडिट व्हायला पाहिजे. ऑडिट म्हणजे पॉलिटिकल ऑडिट मी म्हणत नाही, पण ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑडिट व्हायला पाहिजे, की निदान तुम्ही जे काम करताय ते योग्य दिशेनं आहे का, त्याचा आपल्याला फायदा होतोय का, या गोष्टीचा आपल्याला विचार करता यायला पाहिजे. सर धन्यवाद सर, आपण वेळ दिलात आणि या दोन्ही विषय खूप महत्वाचे आहे, इंटरनल सिक्युरिटी, एक्सटर्नल सिक्युरिटी. मान्य डीजी ऑफिस मधून पण आज हुतात्मा स्मृती दिनानिमित्त व्याख्यान ठेवावं वरिष्ठ अधिकाऱ्यांचे. I think we have lost We have lost you. the connection. We have lost CPR. Lost the connection from CPR Pune. So with their permission, I'm presuming the permission, and we will close this webinar. I thank you all for participating, and thank you the guests for giving valuable information. Thank you very much, sir. I just want to thank the DGP for giving us opportunity, calling me and Raman Sahab to say a few words. Thanks a lot. Thank you very Thank you, much sir. to all of you for inviting me for this interaction with the Maharashtra Police. Thank you. Thank you, sir.